नमस्कार मित्रांनो, माझे नाव जागृती जितेंद्र मोरे. माझ्या शाळेचे नाव अभिनव प्राथमिक शाळा. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले याबद्दल भाषण करून दाखवणार आहे. सावित्रीबाई फुले यांचा क्रांतिज्योती म्हणून गौरव होतो. समाजातील अज्ञानाचे अंधारे कोठरे त्यांनी प्रकाशमान केले. त्यांचे व्यक्तिमत्व कणखर आणि तेजस्वी होते. महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे देऊन पहिली भारतीय शिक्षिका घडविली. उभयतांनी ज्ञानाची विद्येची महती समाजावर बिंबवली. हजारो वर्षे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाज मनात ज्ञान ज्योती फुलवून त्यांचं आत्मतत्व त्यांनी जागृत केलं. जुनाट चालीरीती कर्म परंपराची पास तोडून दबलेल्या स्त्रीचं मनोधैर्य वाढविलं. स्त्रीला अस्मितेचा नवचैतन्य स्पर्श दिला. प्राण्यांची पर्वा न करता सामाजिक समतेसाठी संघर्ष केलं. मानव धर्माच्या प्रसारासाठी सावित्रीबाईंनी विपुल काव्य लेखन केलं. निर्व्याज मानवता व उत्कट करुणा याचं माहेरघर म्हणजे सावित्रीबाई होत्या. महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतरही सावित्रीबाईंनी स्वतःला सामाजिक कार्यामध्ये झोकून दिले आणि सत्यशोधक परिषदेचे कार्य त्यांनी केलं. सत्व परीक्षा पहावी असे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आले. ज्योतिरावांनी आपल्या मृत्यूपत्रात आपले दहन करू नका, दफन करा असे लिहिले होते. त्यासाठी घरामागे त्यांनी खड्डाही खोदला होता, पण तसे घडले नाही. ज्योतिरावांवर अंत्यसंस्कार करावे लागले. ज्योतिरावांच्या पार्थिवावर अग्नी देण्यासाठी भाऊबंधांनी दत्तक पुत्र यशवंतला विरोध केला. तेव्हा सावित्रीबाई पुढे सरसावल्या व त्यांनी अग्नी दिला. ज्या जागे ज्योतिरावांचे अस्थि पुरण्यात आल्या त्या जागेवर त्यांनी तुळशी वृंदावन उभे करून ज्योतिरावांच्या स्मृती सदैव जागृत ठेवल्या.